फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तर आज आपण जाणार आहोत डोंबिवली उत्सवमध्ये। तर त्यांचा लोगो आहे एव्हरीथिंग फॉर एव्हरीवन। तर मग बघूया आपल्याला तिकडे आज काय काय मिळतं ते। डोंबिवली उत्सवात जाण्यासाठी रस्त्याने जाताना आम्हाला खूप प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक लागली। फायनली आम्ही डोंबिवली उत्सवापर्यंत पोहोचलो, पण इथे पोहोचून आम्हाला म्हणजे कार पार्क करायला बिलकुल जागाच नव्हती भेटत। मग शेवटी आम्हाला परत थोडं रिटर्न जाऊन थोडं लांब जाऊन गाडी पार्क करावी लागली। डोंबिवली उत्सवमध्ये एंट्री करतानाच त्यांनी ही अशी भव्य दिव्य छान मस्त स्वागतासाठी खूप मोठी रांगोळी काढून ठेवली होती आणि तिकडे तिकीट काउंटर आहेत लगेच तिकडेच, आणि एका जणाचं तिकीट 40 रुपये आहे तिथे। तुम्ही बघू शकता इथे छोट्या मुलांसाठी खूप प्रमाणात खूप जास्त खेळणे आलेले आहेत आणि खूप वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत तिकडे खेळण्यांचे आणि कॉस्मेटिक्सचेही भरपूर सगळे स्टॉल्स आहेत तिकडे, आणि सेलमध्येही भरपूर गोष्टी विकल्या जात आहेत। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण उत्सव घरी बसल्या बघता येईल आणि कल्पना येईल की कुठे काय आहे। इकडे मुलांनी नायट्रोजन बिस्किट ट्राय करून बघितलेलं आहे। जेव्हाही आपल्या एरियामध्ये असे उत्सव वगैरे येतात, अशा यात्रा वगैरे असतात, तर आपण त्या अटेंड करायला पाहिजे। म्हणजे खूप छान छान आठवणी असतात मुलांच्या त्याही। ही बघ फेरिस व्हील ॲट नाईट किती सुंदर दिसत आहे, इतकं जोरात फिरत होतं ते, इतकी भीती पण। हे जे बघताय तुम्ही समोर हे खूप खतरनाक वाटत होतं, म्हणजे अचानकच एकदम हळूहळू असं वर गेलं ते, आणि वर गेल्यानंतर खूप असं भीती वाटायची की एकदमच खाली तर नाही पडणार। यात मी झूम करून दाखवलेलं आहे, अक्षरशः लोक उलटी होतात वर गेल्यानंतर। इथेही लोक आपल्या नावावरून आपल्याला किचन वगैरे बनवून देत होती चावीला लावण्यासाठी। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करून घ्या। आणि या स्टॉलवर प्रत्येक वस्तू 10 रुपयाला मिळत होती, कुठलीही घ्या तुम्ही। माझ्या मिस्टरांचं सर्वात आवडतं सेक्शन, म्हणजे त्यांना येऊन पस्तावा नाही होणार आता। इथे लहान मुलांसाठी लागणारे स्कूल निडेड थिंग्स, स्टेशनरीच्या वगैरे ज्या पण असतील त्या सगळ्या अवेलेबल होत्या इथे। मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला ह्या आर्टिफिशियल गजरे वगैरे तर लागतातच, म्हणजे जर सजावटीसाठी। आणि फूड सेक्शन सुरू होण्याच्या एंट्रीलाच हे सगळं असल्या प्रकारचं पण होतं तिथे। इथे कुल्फे आहेत, डॉमिनोजचं पण इथे उघडलंय। पापड वगैरे पान तुम्ही बघू शकता। इकडे खूप सगळ्या पानांची म्हणजे व्हरायटी होती। इकडे चॉकलेट पान, फायर पान, स्पेशल पान, कलकत्ता पान, बनारसी पान, म्हणजे असतील नसतील पूर्ण इंडियामध्ये तेवढ्या सगळ्या पानांची व्हरायटी इथे बघायला होती।
आणि छान होतं, छान होती चव. कसं आहे किट्टू? खापरावरची पुरणपोळी. कुठले मावशी, कुठले तुम्ही? नाशिक. खूपच खमंग थालीपीठ बनवले जात होते इथं. म्हणजे ज्यांना शक्यतो घरचं जेवण नसेल भेटत त्यांनी तर इथे येऊन नक्की ट्राय करायला पाहिजे. हे जामून छोट्याच्या साखर टाकलेली आहे का? नाही नाही, शुगर फ्री. थंड आहे ना? थंड फ्रीज मध्ये. शुगर फ्री आहे. नॉन व्हेजिटेरियन्ससाठी तर असंख्य प्रकारच्या अगणित व्हरायटीज होत्या इथे. सर्वांना कळविण्यात येत आहे की सौ कार्यक्रमासाठी खास तयार केलेल्या अंधकार त्या काउंटरवर येऊन आपले क्लास घ्या आणि या स्वादिष्ट खाण्याचा आस्वाद घ्या. मटण, चिकन, किमा, चवला, कलेजी, कोंबडी वडे. हे कोंबडी वडे हे याला म्हणतात आपल्याकडे कोंबडी वडे म्हणतात. सुखा मटन घ्या एक आणि एक चिकन थाली घ्या. बघा तुम्ही बघितलं की समजणार नाही तर काय समजेल. फास्ट फूड्सच्या स्टॉल्सची ही अजिबात कमी नव्हती इकडे. अतिशय भरून भरून चीज घातलेलं होतं सगळ्याच डिशेसमध्ये. बोला भाऊ, पाया सूप आहे, मटन कलेजी आहे, चिकन कलेजी आहे, मटन किमा आहे, चिकन किमा आहे. बोला आग्रह काय? चिकन कशी आहे? चिकन किमा. राजस्थानी स्टॉलही आहे. आता इथे आम्ही दाल बाटी चुरमा ट्राय केला. हे सोयाबीन चिल्ली का? ये दही वड़ा है क्या? आलू पनीर टिक्की चाट, दही वड़ा, दाल बाटी चूरमा, प्याज की करी, दाल कचौरी, आलू पनीर टिक्की चाट. बोलो दाल बाटी चूरमा देसी घी में बोलो. गर्मा गर्म बोलो. ये क्या है? आलू पनीर की मावा कचौरी देसी घी. मावा कचौरी. टिक्की चाट, मावा कचौरी. चूरमा लड्डू बाटी है, दाल है, गर्मा गर्म लहसुन का चटनी है. पूरा देसी घी में प्लेट आता है मैडम. ही चाळीसगावची माणसं आहेत आणि इथे भाकरी, पिठलं, थालीपीठ, एकदम सुंदर खमंग अशा छान पुरणपोळ्या बनवल्या जात आहेत खापरावरच्या. आणि काही म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन
लोकांना प्रश्न पडला होता नेमकं हे आहे काय. त्यांना असं वाटत होतं स्टफ पराठा आहे. मग मी त्यांना म्हटलं की नाही, ती पुरणपोळी आहे. मग त्यांना कळालं की ती पुरणपोळी आहे. म्हणजे असं काही ऐकलं का असं वाटतं की म्हणजे अजून आपल्या पुरणपोळीचा जास्त प्रचार झालेलाच नाही आहे असं. खापरावरची पुरणपोळी स्पेशल खानदेशात बनवली जाते. इथे एका साईडला सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जात होते. अतिशय सुंदर वाटत होते तेही बघायला. पाण्यात बुडवून ठेवायचं का ग? फर्स्ट टाइम घरी गेलात ना, आता थोडं तेल लावा. आता तुम्ही डायरेक्ट उद्या येऊ तेव्हा नाही हो. ठीक आहे, घरी गेलं की एकदा फक्त फोटो काढून ठेवायचा, कारण की आपण कार्ड बिल फेकून देतो पुढे. सेमच आहे, सेमच. तसं चालेल का? भेटेल का व्यवस्थित? मी रोज काढतो तुमची. हां, माझ्या घरात मी पहिलं काढतो, नंतर दुसऱ्यांना देतो. आणि सरस्वती म्हणजे फक्त ज्ञानाची देवी नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त पण आहे काहीतरी, ते आपल्याला माहिती नाही. ते मी का सांगतो, तर हे सरस्वती म्हणजे काय आहे? प्रगती. शिक्षणात प्रगती, धंद्यात प्रगती, बिझनेस प्रगती, किंवा आपलं कुठलंही काम असेल, थांबलेलं जरी काम असेल, आपल्याला वाट दाखवायचं काम ही सरस्वती चिन्ह करतं. ते काढून बघा. फक्त पुस्तक घेतल्याने ज्ञान मिळत नसतं, वाचल्याने मिळतं. तर ते काढल्याने आपल्याला अनुभव येणार, फक्त घेतल्याने नाही. हे तुम्ही अनुभव करा. नंतर मला फोन, माझा नंबर आहे, माझ्या कार्डाचा नंबर पण मी देतो. ते व्हिजिटिंग कार्ड फक्त खेचायचं. तर एवढी क्लिअरिटी ना कुठल्या रांगोळीत येत नाही पण. आणि हे खरंच महत्त्वाचं आहे आणि खरंच उपयोग होतो. कार्डाने काढायचं. व्हिजिटिंग कार्ड असतं ना घरात पडलेलं कोणाचं पण, तरी चालेल. दाबायचं नाही, फक्त हलकासा फिरवायचं. हे बघा, हे 2 टिपके दिसतात आहे. टिपक्यांवर पुन्हा असे टिपके ठेवायचे. एक टिपका इथे ठेवला तर वाढवता येते, असं ठेवलं तर पुन्हा काढायची. एका हाताने पकडा, एका हाताने फक्त असं फिरवा. हे बघा, एक केलं, दुसरा रंग केला की दुसरा रंग. कलर कसे आतमध्ये याच्यामध्ये भरले ते कोणाला कळत नाही. आणि हे कंटिन्युएशन मध्ये घ्यायचं असेल तर टिपक्यावर टिपके ठेवा. ओके. हां, पण मग हे याच्यावर येणार नाही? हो, येतं ना. हा टिपका बघायचा, हे पसरणार नाही ना? नाही, हे दाबलं ना ते तिथेच राहतं. हे असं काढलं तर पडतं नाही, तर कुठेही फिरवा, हे याच्यावर पडत नाही. मला ती डिझाईन द्या. पे फुल 916 हॉलमार्क ज्वेलरी रेडी अवेलेबल है, जरूर कराएं. श्रीदेवी ज्वेलर्स, डोंबिवली ईस्ट सर्विस हॉल. या स्टॉलवर अतिशय सुंदर अशी छान मातीची भांडीही होती विकण्यासाठी. आणि हा दादाचे म्हणजे बनवत आहे. जर लहान मुलांना बनवण्याची इच्छा जर झाली तर ती मुलंही तिथे बनवू शकत होती. 50 रुपीज चार्ज करत होता तो त्यासाठी. पण अविस्मरणीय क्षण होत असतील मुलांसाठी. हे खूप छान म्हणजे मजा केली मुलांनी. हे सगळे बनवताना त्यांना खूप आनंद झाला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.